सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास चौथा भक्ती निरूपण। श्रीराम नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे। नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये। भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा। प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्सव तेने प्रेमा दुणावे। नरदेही आलिया एक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो। विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग नाहीतरी धरणे संग साधू जनाचा। नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे अथवा कीजे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होईजे ज्ञाना अधिकार पात्र। काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी का भजने सार्थक करावे। जन्मालियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये। नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे। हे काहीच न धरी जो मनी तो मृत्यूप्राय वर्ते जनी जन्मा येऊन तेणे जननी वायाच कष्टविली। नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार्चन नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतित अभ्यागत नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्म निरोपण ऐकिले कदा नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये नाही नीती नाही न्याय नाही पुण्याचा उपाय नाही परत्रीची सोये युक्तायुक्त क्रिया नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मित्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनादिक शुची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही अरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता उपरती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी ऐसे प्रकारीचे पाहता जन जे जितची प्रेता समान त्यांसी न करावे भाषण पवित्र जनी पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेची। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चौथा। श्रीराम श्रीराम श्रीराम।